लेकिन देखना पड़ेगा कि इस मैदान के ऊपर आप कैसी होगी ये मैच। लेकिन गावदेवी जय यहाँ जय हनुमान टेमरी बल्लेबाजी कर रही है और गावदेवी कंट्रोली टीम पहले गेंदबाजी कर रही है। और ये देखिए हमारे प्रतीक मोकल मैनपम जोहा डावरे गांव के दामाद बन चुके हैं और अभी तैयारी है। 2 मार्च को हल्दी, 3 मार्च को इस बार देखा जाए उनकी शादी है। देखिए और उनके साथीदार महेश पाटिल बापू इस बार थोड़ी सी फटाफट काम कर रहे हैं, तो तैयारी जल्दी है। मिलते हैं कल संडे को। फिलहाल टक्कर बहुत मजबूती की है, लेकिन देखना पड़ेगा फिलहाल क्या होता है। सभी दर्शक मौजूद है इस मैच को देखने के लिए आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट के प्रेमियों का हम हार्दिक हार्दिक स्वागत और अभिनंदन कर रहे हैं। जय हनुमान टेमरी टीम पहले बल्लेबाजी कर रही है। जय गावदेव टेमरी टीम। जय गावदेव टेमरी टीम पहले बल्लेबाजी कर रही है। पहला मैंडेटरी पावर प्ले दोपहर का सत्र तो बन चुका है घड़ी के अंदर 11:45 आमदार ट्रॉफी 2025। और आप मैदान के अंदर अंपायर संतोष जी पवार मैनफार्म मोपी मोपे और संगम भोईर मैनफार्म पाली और शिवदास वाघमारे दूसरे शाहरुख खान देवत के। हाँ वो अभी जब वाइट रहता है 2 टांगों के बीच का अंतर बहुत होता है, कोई भी पास हो सकता है उसमें, वालों की ट्रक भी जाएगी अंदर से। करण और दिशा दी सेंसिबल का काम किया और इसी बीच दीप थर्डमैन सीमा रेखा के बाहर नंबर 4 डीजे शुरुआत खड़कदार। दुपारच्या 17 मध्ये गरम अजून रात्री काय केली पत्ता नाही। हे तयारी आहे, ट्रेलर है, पिक्चर बाकी है रात को। ये हवा में लो ऊंचाई ज्यादा है, दूरी कम, कैच इट आउट। चौका खिलाड़ी बैक टू डगआउट दीजिए। मुझे याद आया फिलहाल स्कोर है इस बार देखा जाए टेमरी टीम का स्कोर है 4। नवजोत जय गावदेव टेमरी टीम नए बल्लेबाज नवजोत। ओ अच्छी बॉल जसप्रीत बुमराह की याद दिलाई, सुंदर डिलीवरी, गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी काटा बदल गई और विकेट के ऊपर के दास्तानों में सुंदर डिलीवरी। जय गावदेव टेमरी टीम पहले बल्लेबाजी कर रही है। नवजोत पठारे पानी लगेगा, गर्मी ज्यादा है अभी, फरवरी अभी खत्म होने जा रहा है। और कैच इट यस, गली में कैच पकड़ना मुश्किल होता है और गली में किसी का दिल चुराना भी कठिन होता है। लपक लिया कैच, व्हाट अ कैच।
के जबरदस्त उनकी बुद्धि काफी तेज है, तो उन्हें विनती हम करते कि आइए हमारे मंच का ऊपर। लोमड़ी जैसी उनकी बुद्धि है, चालाक। और नए बल्लेबाज मैदान के अंदर मिस्टर तेजेश भूरे। 2 विकेट गॉन और पहले ओवर में मानो ऐसी गेंदबाजी चल रही है कि इस पावर प्ले में रन बन चुके हैं टेमरी टीम के 4, लॉस ऑफ 2। खूबसूरत मैदान क्रिकेट, हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट लोकप्रिय हो चुका है और रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। डे नाइट मैचेस, टाइम नहीं है किसके पास, क्योंकि आचार संहिता नहीं लगती तो ये फरवरी में खत्म होता था, लेकिन वही महीने के बदौलत देखिए मैचेस के फटाफट आए। फास्ट क्रिकेट है ये। ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, इस बार मिड ऑन खिलाड़ी ने इनको पकड़ लिया, लेकिन एक सिंगल लेने में कामयाब तेजेश। हा, आणि सगळा एकाच दिवशी आलं की, आणि हे बघा टुर्नामेंटला कसं आयोजन आहे, एकाच दिवशी म्हणजे डे नाईट मध्ये सगळं काम परफेक्ट, असं आयोजन परफेक्ट पाहिजे। और आखिरी गेंद शेष और जबरदस्त पहुंचे में, नहीं तो कई जगह जाते 5-5, 6-6 बत्ते, ना किसी को पता ना आता। अंतिम बॉल, आखिरी गेंद शेष करण, और हल्के हाथों से गेंद को धकेला, गेंद को शॉट स्क्वायर लेग के क्षेत्र में ऑन साइड के ऊपर, और एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 6। यानी कि पहला ओवर खत्म हो चुका है और यहां जय गावदेव टेमरी टीम का स्कोर पहुंचा है 5, लॉस ऑफ 6 रन, माफ कीजिए 6 रन, लॉस ऑफ 2 विकेट। थोड़ी गति बढ़ाइए, स्पीड अप कीजिए। आमदार ट्रॉफी को आप देख रहे हैं, जबरदस्त आयोजन, नियोजन, परफेक्ट काम। विघ्नार्था क्रिकेट टीम पहुंचे, हर्षद घरत। तर नक्कीच वेलफ्रेड जो कॉलेज आहे त्यामध्ये अगदी प्राध्यापक किंवा प्रोफेसरच्या भूमिकेमध्ये जे कार्यरत आहेत ते समाधान कोडक साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं। आपलं असेल आमदार ट्रॉफी 2025 मध्ये दमदार स्वागत। यस, ओवर टू कॉम्बो। यस, 6 लॉस ऑफ 2 विकेट और मेहमानों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है। हिंदू संस्कृति है अतिथि देव भव, ये भारतीय एक संस्कृति का आदर्श है। मेहमान हमारे लिए भगवान के समान है। इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। 6, हर्षद घरत की पहली गेंद, बॉल को देखो और मारो। इसलिए इस गांव के सुपुत्र प्रवीण दुगड़े सब हमेशा कहते ना, देखो जानो परखो और मारो। हाँ, ऐसा क्रिकेट खोपोली में है। लेकिन टीम का स्कोर 6, उन्हें आवाज भगवान ने दिया है, उनका टेम्पो अलग ही बोलने का। और 2 गेंदे बीट, लेकिन ये गेंद आउटसाइड ऑफ अंपायर वाइड घोषित करे। बॉलर निराश है, लेकिन रिवो नहीं है या, और अंपायर के उंगली के सामने मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर साहब जी को झुकना पड़ा। अभी ये क्या है क्या नहीं हमें कुछ पता नहीं है, लेकिन मैदान के अंदर उनका बल्ला ही चला। टीम का टोटल स्कोर है इस बार 7। ये गेंद खराब, एक बार फिर से वाइड डाल रहे। बॉलर की लेंथ लाइन बिगड़ी हुई है, अभी गति के साथ गेंदबाजी कर रहे, लेकिन दिशा नहीं तो आपकी दशा है, सुधरना पड़ेगा आपको। और टीम का स्कोर इस बार 8। महेंद्र वाजेकर जी इस पोंजे गांव के सुपुत्र, अक्षर भी उनका मराठी और इंग्लिश का अच्छा है। नहीं, कई स्कोरों का अक्षर होता है मुर्गी का नाखून जैसे, कुछ नहीं समझता। यस, इज्जत दी गेंद को, धकेला शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर,
और इसी के साथ एक सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा। 9 पे स्कोर, 2 विकेट गॉन। अच्छा भाई, बिल्कुल राजेश भाई, महेंद्र भाई, आप कमेंट्री भी अच्छे करते हैं, तो ये इम्पोर्टेंट है ना। इसलिए मैं हमेशा कहता हूँ ना कि गावस्कर साहब जी ने एक बात कही थी, आपको बताता हूँ कि वीएस लक्ष्मण और वो कमेंट्री कर रहे थे ना, तो वीएस लक्ष्मण ने जी ने कह दिया कि सनी भाई आप, शरीफा, आकाश चोपड़ा और दीप दास गुप्ता कमेंट्री करने के लिए होता है तो बेहतर मजा होता है। लेकिन गावस्कर साहब जी ने कह दिया लक्ष्मण ऐसी कोई बात नहीं है, तू भी अच्छा कमेंट्री कर रहा है, ये हमारी संगति है और कमेंट्री ये संगीत है, और संगीत के तौर के ऊपर लोगों का मनोरंजन करना यह हमारा फर्ज है। नहीं तो बाकी कमेंटर बोलते हमारे आगे कोई नहीं, तुम क्या, तुम्हारे चौपड़ी में है वो हमारे। इस बार हवा में लब को कैच आउट और विकेट नंबर 20। बिल्कुल, बहुत ही सुंदर संगीत और टाइम सूचक समकता, टाइम के ऊपर क्या गाना लगाना क्या नहीं, वो डीजे मास्टर परफेक्ट बजा रहे हैं, उनका हार्दिक स्वागत। अच्छी साउंड सिस्टम और टीम का टोटल स्कोर इस बार 9 के घर में 3 विकेट गॉन हो चुके। जय गावदेव टेमरी टीम के 3 यानी कि टॉप ऑर्डर टूट चुका है। राज ठोंबरे नए बल्लेबाज, यहां सुंदर गेंदबाजी चल रही है। गावदेवी कांड्रोली, हर्षद गरत और विकेट। ओ अच्छी बॉल, टप्पा पीछे रखा, ऑन साइड के ऊपर खेलने गए थे, बैट और बॉल के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति, छकमा दिया गेंद ने बल्लेबाज को। सुंदर गेंद, प्रतिभाशाली गेंदबाजी करना ही पड़ेगा। वाइट के बाद ये वापसी भरी गेंदबाजी टीम के लिए एक अच्छी बात है। और इस बार यहां मिलेगा सिंगल, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में खेला हुआ शॉट है, फील्डर तैनात, बढ़िया थ्रो, बढ़िया क्षेत्ररक्षण। और इस बार देखा जाए 10 सा बोर्ड के ऊपर और बाउंड पत्ते में इसे कहते मेंढी, 10 रन। हाँ, मेंढी के बादशाह हमारे, बादशाह को रानी चाहिए, फिर एक की दादागिरी चलती है। गुल्ले को कोई महत्व नहीं है। और उड़ाया हेलीकॉप्टर, ओ लैंड नहीं हुआ, क्रैश हुआ, आउट खिलाड़ी। से बाहर जय गावदेव टेमरी टीम का चौथा विकेट गॉन हो चुका है। दौर के समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 10 और 4 विकेट गॉन, दयनीय अवस्था। और तीसरे गेंदबाज मिस्टर सुभाष ने दो। अभी गर्मी थोड़ी बढ़ने जा रही है, सुबह ऐसा लगता है थोड़ी ठंडी रहेगी, फिर 11-12 बजे मौसम बदल जाता है। आराम के साथ बर्फ को तोड़ो। और एक बार फिर से इलाका खाली है कि चौका मिलेगा, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर गेंद चली गई है। और क्या नई गुड फील्डिंग, और भागो, तीसरे के लिए खतरा, और ये 3 रन, चौथा। ओह, ये क्या कर रहे हैं? अरे भाई साहब, ये क्या कर रहे तुम? अरे 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 अरे, ओ, ये लगान फिल्म की याद है, कचरा बिचरा ऐसा एक फील्डिंग करते थे। हाँ, ये लेजी काम नहीं दोस्तों, ध्यान में रखिए। फील्डिंग डिपार्टमेंट इस इंपॉर्टेंट बात है। दक्षिण अफ्रीका टीम, ऑस्ट्रेलिया टीम, हम थोड़े पीछे थे, अब हिंदुस्तान टीम अग्रस्थान के ऊपर आ चुकी है। फील्डिंग क्या, जॉन टिरोस साहब,
दुनिया के सर्वश्रेष्ठ बने फील्डिंग के तौर के ऊपर। फील्डिंग खराब नहीं होना चाहिए। 4 दौड़ के रन पूरा कर दिया, गुड रनिंग, और स्कोर 14। राज सामने ही, ऐसे मुंह हो गए और एक क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, गगन दमामा छक्का। इस बार देखा है सुंदर सुमधुर संगीत और छक्के के साथ स्कोर आगे 20 रन। यहां राज ठोमरे लय में आया है। एक बार फिर से, इस बार कैच पकड़ेगा क्या, बाहर जाएगी। गुड कैच, और फील्डर ने गुस्सा बॉल के ऊपर निकाला जरूर, लेकिन बल्लेबाज ने काम किया है। 20 पे 5वां विकेट गॉन हो चुका है। इस बार देखा जाए टेमरी टीम का तीसरा ओवर जारी है और यहां गेंदबाजी करने के लिए सुभाष आए थे। के ऊपर छक्का और तीसरी गेंद के ऊपर विकेट, और राज मैदान से वापस एक का मैराथन इनिंग खत्म हो गई। गुड बैटिंग राज, डीजे। जिसका प्रेम टूटा है उसको डायरेक्ट आजाद करने का। 20 पे स्कोर, और देखिए कंधों के ऊपर से गेंद चली गई। सुंदर बॉल सुभाष की। हंसी मजाक दोस्त चाहिए, नहीं तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है दादा। क्या मालूम है सुबह जल्दी कौन उठेगा किसी को पता नहीं। लोक चालता बोलतात मरतात आणि फोन केला काय हार्ट अटॅक। अच्छा, मला हसत खेळत आणि त्या आपले कोरोनाचे डोस मुळे लूज झालो आपण सगळे खलास। महेंद्र भाई, यह टप्पा पीछे लगा, उछलती हुई गेंद बाउंस आ गई है, और इसी के साथ यहां अंपायर बॉलर को सूचित करेंगे। अभी कमबैक करना ही चाहिए, क्योंकि ये जब वार्निंग आती है ना, क्योंकि वेस्ट इंडीज का खेवा कॉलिन क्रॉप, माइकल होल्डिंग, माल्कम मार्शल जी, एंडी रॉबर्ट, जोएल गार्नर जी, ये बाउंसर से स्वागत करते थे, और बाउंसर इतने मारते थे कि कोई वहां अलाउड नहीं था, बिंदास मारते थे, इसलिए पाबंदी आ गई है। तो फिलहाल स्कोर 20 पे रुका है। मेरे हिसाब से 5 विकेट गॉन हो चुके हैं। ये देखे खड़ा नहीं, खड़ा रहने में कुछ मजा नहीं। अरे 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 अरे, बॉल पडला वाशिल आणि ह्यो रट्टा मारी दो काशील, टांगा पलटी घोडा फरार। सांगतो ना की प्रत्येकाची एक स्टाईल, आणि या दुनियामध्ये तुमची प्रत्येक स्टाईल वेगळी असली ना की ती ओळख निर्माण राहतो। आणि बघा पंचांना विनंती आहे, उभं राहू नका, नाही तर अदरवाईज मानधन कमी होईल। 3 षटकांना धावा झाल्यात 20, आणि 20ला 5 गडी मैदानाच्या बाहेर। कृपया या गावदेवी कांड्रोली टीम, आपको हाथ जोड़ के विनती करता हूं हम, क्योंकि आयोजक कर्ताओं ने बड़ी मेहनत और मशक्कत के साथ एक डे नाइट में इतना बड़ा आयोजन किया है, तो आप योगदान दीजिए, क्योंकि गर्मी भी बहुत है, हीट ज्यादा है। फटाफट मैचेस हो जाएंगे तो उन्हें भी अच्छा लग जाएगा, हमें भी अच्छा लग जाएगा, और बड़ा मजा आ जाएगा। आप टाइम पास मत करो। अरे टाइम पास पिक्चर दगड़ू और पाजू का एक ही बार आया, दोबारा आया भी नहीं। आया तो क्या, उसमें कोई हिट नहीं हो, उसको कौन है, आदमी हिट वाला मांगता है, तब मजा आता है। हाँ, पुष्पा हो गया कि नहीं साला, कैसा देखो, परफेक्ट का 20, और बॉडी के ऊपर टक्कर आ गई गेंद। आखिरी गेंदबाजी मिस्टर करण हिलम, करण हिलम गेंदबाजी की लेग बाई के रूप में एक सिंगल, और स्कोर आगे जाएगा महेंद्र भाई 21। और महेंद्र भाई तुम्हारा अच्छा, तुम 2 ही नहीं, मतलब कमेंट्री और स्कोरिंग अच्छा है ना, और यही होना चाहिए, क्योंकि अपने गांव के लिए योगदान देना इंपॉर्टेंट बात है।
और कैच इट, लेकिन मुश्किल है। फाइन लेग के ऊपर 1 2 3 और गेंद फोड़ दी। एकोणीस फेब्रुवारी जगात भारी आपल्या राजाची जयंती साजरी कर देशामध्ये धूमधाम। म्हणून म्हणतो तुम्ही कुठल्याही पक्षात बसा परंतु शिवजयंतीला मात्र एकत्र दिसा, हे महत्वाचं आहे। 25-25 लॉस ऑफ 5 विकेट, आखिरी 4 गेंदे शेष। चौका आया सूरज के बल्ले से, सुजल के बल्ले से। आखिरी 4 गेंदे शेष। मिस्टर करण हिलम गेंदबाजी की बागडोर संभाल रहे, हर जगह पे कटआउट लगा रहे हमारे, और लगाना चाहिए। गेंद बाहर जाएगी क्या? नहीं। ओ भैया क्या कर दिया? क्या छोड़ना नहीं यार। कैचेस विन द मैचेस। थोड़ी कोंडोली के मिड विकेट के ऊपर कैच ड्रॉप हुई, जानबूझकर तुमने ड्रॉप नहीं किया, इसका मैं इस्तकबाल करता हूं, लेकिन कैच पकड़ना चाहिए। क्योंकि 1999 के विश्व कप में स्टीव आजू को जीवनदान आर्चर गिफ्ट ने दिया ना, दक्षिण अफ्रीका आज भी विश्व कप जीता नहीं, ये ध्यान में रखिए। 27 और ये शॉट दमदार है, लेकिन कैच होगी लॉन्ग ऑन के ऊपर, लपक लिया कैच। एलिवेशन ज्यादा था, दूरी कम थी, और विकेट नंबर 6 मैदान से बाहर जाता हुआ या टेमरी टीम का 27 लॉस ऑफ 6। हम तुम सभी पुण्यवान हैं, क्योंकि मेरे महाराज, मेरे राजा की समाधि रायगढ़ किले के ऊपर है, इसलिए रायगढ़ जिला आज भी पुण्यवान हुआ है। 27 रोशन रोशन गावंड बायत के बल्लेबाज। आखिरी 2 गेंदे शेष इनिंग के अंतिम ओवर की अंतिम 2 बॉल। पोंजे गांव में कड़क दमदार आयोजन। बाप रे, अंपायर क्या है? व्हाइट बॉल। विघ्नार्था क्रिकेट टीम पोंजे गांव क्रिकेट की पंडरी और पूरी तरह से दमदार 26 कैरेट का डे नाइट का एक दिन का आयोजन, परफेक्ट कार्यक्रम, करेक्ट आयोजन। आखिरी 3 बॉल शेष, 2 बॉल शेष। शॉट अच्छा है, लेकिन शॉट एक्स्ट्रा कर वहां पंपल जरूर हुए हैं। मिलेगा एक सिंगल मिड ऑफ के क्षेत्र में, और एक सिंगल के साथ यहां जयगावदेव टेमरी टीम का स्कोर है 29, और अंतिम ओवर की अंतिम बॉल, शेवटचा चेंडू, आखिरी गेंद। करण शॉर्ट प्लेन के ऊपर हुक करने गए, फाइन लेग के ऊपर चौका मिलेगा। दंदनाती हुई गई गेंद इस बार 4 रन के लिए, और इस 4 के साथ ओवर की समाप्ति हुई, पहली इनिंग खत्म हुई। निर्धारित यहाँ 4 ओवर में हम देख सकते जयगावदेव टेमरी टीम का टोटल स्कोर पहुंचा है 33, और जीतने के लिए गावदी कांड्रोली टीम को चाहिए 34। चलते हम रोहित के पास, क्योंकि जहां कुछ चल रहा है उसका मैच आगे कौन सी होगी वो खुद बताएंगे, लेकिन ये 34 का पीछा होगा। और शुभम मात्रे माइक्रोफोन के ऊपर मराठी का एक सुमधुर आवाज, उनकी जुबानी सुनिए, क्रिकेट की कहानी
हम लेते रेस्ट, आते अगले मैच के लिए, रखे ख्याल, धन्यवाद। थँक्यू सो मच अमितजी म्हात्रे सर। या ठिकाणी आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया माझगाव संघ आणि यंगस्टार आसरे संघाचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की टॉस साठी आपण त्वरित संपर्क साधायचा। माझगाव टीमचा कॅप्टन आणि आसरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी संपर्क साधायचा आणि आमचे संवादन सर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण प्रसाद जाधव यांना आपण विनंती करूया की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। समाधान सर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान आपण करूयात। आमदार चषक 2025 मध्ये या ठिकाणी सेंट विल्फ्रेड कॉलेज मध्ये प्रोफेसरची भूमिकेमध्ये कार्यरत आहेत। व्यावसायिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य काम त्यांचं राहिलेलं आहे आणि या गावावरती असलेलं प्रेम मैत्री खातीर या मैदानावरती आमदार ट्रॉफी 2025 ला भेट देण्याकरिता या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत। त्यांचं स्वागत आहे। दोन्ही टीमच्या आसरे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे। माझगाव टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया टॉस साठी आपण त्वरित संपर्क साधायचा। या ठिकाणी आपण पाहतोय समाधान सर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। माझगाव संघ कृपया जर ही मॅच लाईव्ह पाहत असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी संपर्क साधा, अन्यथा आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी ही दिली जाईल, कारण बोरिवली संघ उशिरा आला होता, मॅच संपल्यानंतर आला होता। जर ही मॅच संपली आणि आपण या ठिकाणी उपस्थित नसाल तर आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी आयोजकांच्या माध्यमातून जाहीर केली जाईल, याची नोंद घ्यायची आहे। तर विग्नर द टीम्सला ज्या पॅकर्सने टी शर्ट पुरस्कृत केला, संजय सोनटक्के यांचे सुपुत्र ध्रुव संजय सोनटक्के आणि प्रतीक गाडबे यांनी या टी शर्ट पुरस्कृत केलं होत्या प्लेइंग 11 साठी। तर त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान, क्रिकेट वरती असलेलं नितांत प्रेम, अगदी विघ्नर्थ संघाची कुठेही मॅच असू दे, ती डे मध्ये असू दे किंवा रात्रीची मध्ये असू दे, ध्रुवची उपस्थिती नेहमी टीमला सपोर्ट करण्यासाठी असते। तर ध्रुवचं या ठिकाणी आमदार ट्रॉफी 2025 मध्ये आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। त्याचबरोबरीनं युवा नेतृत्व राजेशजी मते यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत। त्यांना देखील विनंती करूया की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत असेल। चला या आसरे टीमचा कॅप्टन, माझगाव टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं टॉस साठी। गावदेवी माझगाव, गावदेवी माझगाव आणि यंगस्टर आसरे ही लढत मॅच ऑन असेल। दुसऱ्या सत्राला सुरुवात, पहिलाच बॉल खोलात टाकला होता, त्या ठिकाणी फक्त स्टिअर केलंय, दिशा दिली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं फील्ड केलं जात आहे, एक धाव तर कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न दोन्ही टीम्स मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। टॉस केला जाईल, टॉस बॉक्स मध्ये टेल्स इज द कॉल, टेल्स। गावदेवी माझगाव संघाने नाणेफेक जिंकले, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या ठिकाणी आपण मॅच कडे जाऊया। यस, ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच अमित म्हात्रे आणि रोहित गायकर। या चेंडूवरती धावा 2 मिळतील। ज्या ठिकाणी लढत आपण पाहतोय यंगस्टार गावदेवी कांड्रोली आणि गावदेव टेंबरी अशी लढत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय। पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेव टेंबरी टीमने धावा बनवल्या त्या फक्त 33। 34चं एक माफक आव्हान आहे। फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि इथून फटका एक्झिक्यूट करण्यामध्ये थोडंसं चुकलाय, फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय। पहिला विकेट डाऊन, पहिला झटका मिळतोय तो गावदेवी कांड्रोली टीमला।
पहिला खेळाडू बाद झालाय तो जय गावदेवी कांडरोली टीमचा फलंदाज हर्षद घरत. नवीन खेळाडू इनॅट नंबर 3 वंडाऊनच्या क्रमांकासाठी करण हिलम या फलंदाजाला आपण मैदानात पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. राज ठोंबरे हा टेंबरी टीम कडून पहिला गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट ना चांगली गोलंदाजी 4 बॉल वरती त्या गोलंदाजीची आपण पाहिली आहे. या वेळेला देखील बॅटची कट फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने सीमा पार चौकार 4. च्या साह्यानं पॉवर प्ले असल्या कारणानं मागच्या बाजूने आला हा चौकार. ओ वॉटर स्ट्रोक चांगलं टायमिंग जुळलंय का. बॉल हवत आहे. फिल्डर प्रयत्न करतील बॉल अडवण्याचा. जोपर्यंत फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील त्या दरम्यान 2 धावा या सहजरित्या धावून कंप्लीट होतील. 2च्या मदतीनं टीमची टोटल पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. पहिल्या ओव्हर मध्ये राज ठोंबरे या गोलंदाजानं दिल्या त्या अवघ्या 9 धावा. एक विकेट मिळवली आहे. 18 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल आणि विजयासाठी गरज आहे ती 25 धावा संख्येची. चेंडू बाकी आहेत. गरज आहे ती 25 धाव संख्येची. दिनेश नवीन गोलंदाज. ओ पहिल्याच बॉल लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न हवंय ते फटका फसला जातोय. विकेट किपर निखिल पाटील डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. बाला गायकवाड सारखा एक आक्रमक आणि विस्फोटक खेळाडू देखील आता पवेलियन मध्ये परतलाय. इथून आता कमबॅक करण्याची गरज आहे. कमबॅक होऊ शकतं कारण सुरुवातीच्या 2 मोठ्या विकेट मिळवल्यात. ओ यॉर्कर पद्धतीचा बॉल खोदून काढलाय. चांगला फटका लॉंग ऑन कडे. सिंगल रन साठी धावले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. बॅकअप चांगला दिला जातोय. सिंगल रन या चेंडूवरती फक्त सिंगलच्या मदतीने धाव फलक थोडस पुढे जाईल. धाव फलकावरती धावा होतील त्या 10. 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू मध्ये आता 23 धाव संख्येची गरज आहे. 24 धाव संख्येची गरज माफ करा. 16 बॉल 24 ची गरज. 10 धाव फलकावरती धावा.
हो या वेळेला चांगला फटका बॅटच्या मधोमध टायमिंग नाहीये. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. आणखीन एक विकेट फलंदाज बाद. छाया 10 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे गरज होती विजयासाठी 34 या धावसंख्येची. हॅलो 34 धावसंख्येची गरज असताना अवघ्या 10 धावा धावफलकावर. हॅलो उर्वरित बॉलवरती गरज आहे ती 24 या धावसंख्येची. अर्थातच 15 चेंडू शिल्लक आहेत. कमबॅक करण्याची गरज होती. कमबॅक दिनेश ठोंबरेच्या माध्यमातून या मॅच मध्ये टेंबरी टीम साठी मात्र केलं जात आहे. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल तो आदित्य पालांडे. ऑन स्ट्राइक एंड वरती तीनही चेंडू अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर केले जात आहेत. ओ क्रॉस बॅटनं पहिल्याच बॉल वरती तडाखा देण्याचा प्रयत्न. फटका फसला. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज आदित्य बॅक टू दी डगआउट. गरज महेंद्र सर आपल्याला सुरुवातीला वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. कदाचित दुसऱ्या ओव्हरमध्ये सामना वन साइड होतोय की काय. कारण जोपर्यंत भाला गायकवाड मैदानात होता, भाला गायकवाड जसा बाद झाला तसा कांड्रोली संघ हा पूर्णपणे बॅकफुटवरती येऊन ठेपलाय. गोलंदाजी छान पाहायला मिळाली आहे. अगदी दुसऱ्या षटकामध्ये दिनेश ठोंबरे या गोलंदाजाचा आपण विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 4 चेंडू वरती 3 विकेट त्यानं मिळवल्यात. महत्वपूर्ण विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली आहे. 14 चेंडू बाकी आहेत. 24 ची गरज. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना आहे. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र चालू आहेत. ऑन स्ट्राइक एंड वरती नवीन बॅटर यश गायकवाड. ओ पहिलाच बॉल चांगल्यारीत्या डिलीव्ह केला जातोय. लाऊड अपील झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. पंच निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉल वरती अगदी चालाकीनं हा चेंडू टाकला. यासाठी आपण पाहतोय की हा बॉल गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून टाकण्यात आला होता. निर्धाव चेंडू मात्र पडलाय. 13 चेंडू आणि आता 24 ची गरज. खूप चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. ओ शेवटचा बॉल यॉर्कर पद्धतीचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू दी बॉलर. बॉल अडवला जातोय आणि खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजीची गरज जय गावदेव टेंबरी टीमला होती ती गोलंदाजी दिनेश ठोंबरेनं निश्चितपणे करून दिली आहे. अवघी 1 धाव दिली आहे. 3 विकेट मिळवल्या. कमबॅक झालंय टेंबरी टीमचं. परंतु इथून देखील 12 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. अर्ध्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. 12 बॉल वरती 24 धावा बनतील का त्याच्या विरोधात कांड्रोली टीम एवढ्या धावा बनवेल ते आपल्याला पाहावं लागेल. येतोय पाणी येतोय. खेळाडू कक्षामधून आपल्याला पाणी पुरवलं जाईल याची नोंद घ्यावी.
गरज आहे ती 24 धावसंख्येची. अवघ्या 34 धावांचं आव्हान आता 12 बॉल आणि 24 वरती आलाय. त्याचं कारण आहे दिनेश ठोंबरेची गोलंदाजी. अवघ्या 1 धावाचं षटक, 3 विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिलात. कमबॅक झाले टेंबरी टीमचं, जिथे 34 बनवायच्या होत्या 24 बॉल वरती. आता 12 चेंडू आणि 24 ची गरज. तिसरा गोलंदाज ओ नवज्योतचा पहिलाच बॉल, डाऊन दी बॉल, चांगला फटका ब्लॅक स्क्रीनच्या जवळ. बॉल वन बाउन्स लॉंग ऑनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार 4. आपण पाहतोय सन्मान्य मान्यवर ज्या विघ्नहर्ता टीमला टी शर्ट पुरस्कृत केले होते ते संजयजी सोनटक्के आणि त्याचबरोबरीनं एक युवा नेतृत्व महेशजी शेडगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आमदार ट्रॉफी 2025 मध्ये आपलं असेल दमदार स्वागत. आपण यावं व्यासपीठावरती हे आपल्याला आपण विनंती करूया. थँक्यू. 11 चेंडू आणि 20 ची गरज. हा चेंडू स्लॉक स्वीपच्या माध्यमातून ऑन साइडला खेळायचा होता. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर राज बॉल पर्यंत पोहोचेल, थ्रो होईल, त्या दरम्यान मात्र एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टोटली धाव फलकावरती धावा लागल्या त्या 15. 10 चेंडू अजून इथून बाकी असतील आणि विजयासाठी गरज आहे ती 19 धावसंख्येची. 10 बॉल 19 ची गरज. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न चालू आहेत. कोणता संघ हा सामना जिंकेल हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाहीये. मागची मॅच आणि त्यानंतर पहिली मॅच आपण एकतर्फी होताना पाहिली, परंतु ही मॅच एकतर्फी होणार नाही. दोन्ही टीम एकदम तुल्यबळ आहेत. ओ सुराईक बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता आणि चकवलं जात आहे. बॅटन बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. वेगाने चेंडू डिलीव्ह केला जातोय. गोलंदाज नवज्योत पाठारेच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. ओ फुल्लर लाईनचा चेंडू, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलं जात आहे. फिल्डर जोपर्यंत पोहोचेल बॉल पर्यंत त्या दरम्यान मात्र 2 धावा धावून कंप्लीट. आता धावांना फार महत्व आहे महेंद्र सर. धावा कशाही येवो, धावा येणं गरजेचं आहे. 2च्या मदतीने टीमची टोटल पोहोचेल ती 17 वरती. उर्वरित 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. 17 पाहिजेत, 17 बनल्यात. अर्ध लक्ष कंप्लीट केलं, अर्ध लक्ष कंप्लीट करायचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण एखाद दुसरा जर मोठा फटका आला शेवटच्या षटकामध्ये 10-9 धावा जर पाहिजे असतील तर देखील मॅच चांगली पाहायला मिळेल. ओ फुल्लर लाईनचा चेंडू, फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टायमिंग जुळत नाहीये. फिल्डर कडून थोडंसं मिस झालंय, फंबल झालेत राज. आणि ज्या ठिकाणी एक होती त्या ठिकाणी लगेच दुसरी धाव कंप्लीट केली आहे. फिल्डिंग वरती लक्ष देण्याची गरज आहे आता, कारण आपण पाहिलं तर गोलंदाज आणि फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत असतात. गोलंदाज आणि फलंदाज केव्हा सरस ठरतात तेव्हा त्यांना फिल्डिंगची साथ ज्या वेळेला मिळते त्यावेळेला ते सरस ठरतात. 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 19 या धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि विजयासाठी आता 15 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल या षटकातील हा फार महत्वाचा चेंडू आहे. आतापर्यंत नवज्योत पाठारेची गोलंदाजी चांगली राहिली आहे. शेवटचा बॉल कशा रीतीने डिलिव्हर करेल. शेवटचा थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. आणि या बॉलवरती मैदानात काय घडलंय, रन घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या साह्यानं फलंदाज बाद झाला. चला पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते, परंतु या बॉलवरती 1+1 अशा मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. तिसरीचा प्रयत्न करत होता खेळाडू, परंतु तिसरीचा प्रयत्न थोडासा महागा ठरलाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद.
अतिरिक्त खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. स्कोरर मित्र तुम्हाला टायमिंग सांगतील किती झालाय. नक्कीच टाइम कडे लक्ष देणं देखील रोहित तितकंच गरजेचं. 7 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज. हा चेंडू असेल फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. ओ बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. या मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फ्रीट असल्या कारणानं विसरतायत. मगाशी रोहित गायकर यांनी सांगितलं की तुमचं लक्ष मॅच मध्ये असणं किती गरजेचं आहे. विसरले होते कदाचित खेळाडू. या चेंडूवरती महेंद्र सर मिळाल्या त्या 2 धावा. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 6 चेंडू आता इथून बाकी असतील आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. टेंबरी संघ आपल्याला टाइम अवधी आहे. कृपया आपण लक्ष द्यावं. आता जर टाइमपास केला विदिन 1 मिनिटाचा जरी आपण अवधी घेतला क्षेत्ररक्षण सजवायला तर आपला एक अतिरिक्त खेळाडू हा आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू आणि 11ची गरज. 24 बॉल 34 पाहिजे होत्या आणि आता 6 चेंडू 11 पाहिजेत. मागील ओव्हर मध्ये गोलंदाज नवज्योतला 13 धावा बनताना आपण पाहिल्यात. पहिला चौकार आला त्यानंतर नवज्योतनं चांगली गोलंदाजी केली परंतु एक नो बॉल फेकला. त्या नो बॉल वरती एक नंतर फ्रीटच्या बॉल वरती देखील विकेट मिळाली होती परंतु फ्रीट असल्या कारणाने ती विकेट दिली गेली नाहीये. 6 चेंडू आणि 11ची गरज. शेवटचा गोलंदाज सुजल क्षीरसागर हा गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिलाच बॉल. 6 बॉल 11. हो पहिलाच बॉल वेगाने डिलीव्ह केला जातो आहे. पहा रन दिली जाणार नाही. बदललेल्या क्रिकेटच्या नियमानुसार दोन्ही खेळाडूंना त्याच वेळेस क्रीज सोडणं हे गरजेचं आहे. दोन्ही खेळाडू ज्या वेळेला त्याच वेळेलाच क्रीज सोडतात त्यावेळेला ती धाव दिली जाते अन्यथा धाव नाही. पहिला चेंडू हा डॉट बॉल आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. राईट मोर द विकेट. ओ या वेळेला देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली आहे. बॉल पकडत असताना आपण पाहिलं तर निखिल पाटील थोडेसे फंबल झाले ज्या ठिकाणी कदाचित महेंद्र सर हा बॉल चांगल्यारीत्या गॅदर केला गेला असता कदाचित एक धाव वाचवली गेली असती परंतु धाव वाचत नाहीये. सिंगल रन मिळेल. 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आता करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं संघर्ष टेंबरी टीमने केलाय कारण जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या अगदी सहज आणि सोपं आव्हान जे वाटत होतं त्या आव्हानाला निश्चितपणे चॅलेंज केलं दिनेश ठोंबरेनं. दिनेश ठोंबरेन जे 1 धावांचं षटक टाकलं तिथून जी मॅच टर्न झाली आहे ना महेंद्र सर ती मॅच मी तर म्हणे टेंबरी टीमच्या थोडीशी बाजून आपण पाहतोय. 5 बॉल 10ची गरज. ऑन स्ट्राइक वरती खेळाडू यश गायकवाडला आपण पाहतोय. यश गायकवाड म्हटला तर मग कांडोली टीमचा एक हार्ड हिटर खेळाडू आहे. यश गायकवाडकडे क्षमता आहे फटके लगावण्याची. बॉलिंग खूप छान पाहायला मिळाली आहे. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र व्हाईट यॉर्कर बॉल फेकला जातो गोलंदाज सुजल क्षीरसागरच्या माध्यमातून आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि 10. अजून देखील सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत. कदाचित एखादा मोठा फटका या बॉल वरती जर आला तर मॅच मध्ये आणखी ट्विस्ट पाहायला मिळेल परंतु जर डॉट आला तर मात्र टेंबरी संघ थोडसा या मॅच मध्ये आगेकूच करताना आपण पाहू शकतोय. 3 चेंडू 10ची गरज. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर 5 फिल्डर आपल्याला तिसार सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. ऑन साइडला फिल्डिंगचं प्रोटेक्शन पाहिलं तर एक मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला अगदी 2 फिल्डर अगदी आपण पाहतो समोरच्या दिशेने लॉंग ऑनला लॉंग ऑफला एक फिल्डर आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला आणि बाकीचे फिल्डर हे तिसार सर्कलच्या आतमध्ये. यश गायकवाड 3 बॉल आणि 10ची गरज. आपल्या टीम साठी हिरो बनण्याची चान्स आली यश साठी. फुल टॉस बॉल व्ही आकारामध्ये चांगला फटका ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर पडलाय बॉल. सीमारेषा पार. 1 बाउंस. चौकार 4.
म्हणून निर्णय त्वरित देण्यात आला. ती एक जमेची बाजू आहे की त्यांनी लगेचच चौकार दिला, ना कोणाची बाजू घेतली ना बघितला चेंडू. त्यांना माहिती आहे की कुठे पडलाय. पहा प्रेक्षक ब्लॅक स्क्रीनच्या जवळ आहेत. त्याने निर्णय दिला तरी कोणत्याच दोन्ही गावचे नाही आहेत, कदाचित पोंजे गावचे आहेत, त्यामुळे त्यांना दोन्ही संघ समान आहेत. 2 चेंडू आणि 6ची गरज. ओ या वेळेला मात्र फुल्लर लाईनचा फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल साठी धाव कंप्लीट झाली. कदाचित दुसरी धाव महागात होईल का, आणि रन दिली जाणार नाहीये. सुरुवातीला आम्ही या नियमाचा बराच वेळा उल्लेख केलाय की दोन्हीही फलंदाजांना एकाच वेळी क्रीज सोडणं हे गरजेचं आहे, आणि जर दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळी क्रीज सोडली तरच ही धाव दिली जाते, अन्यथा धाव नाहीये. पंच या बॉलवरती एक सिंगल रन मिळेल ना. पहा विनंती असेल बाहेरून कुणी बोलू नका. रिव्ह्यू कोणत्याही टीमला नाहीये. जर पंचांना डिसिजन थोडासा देण्यामध्ये दिक्कत असेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. दोन्ही कॅप्टन्सला रिव्ह्यू नाहीये, कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. स्ट्राइक चेंज नाहीये, कारण क्रॉसिंग दोन्ही फलंदाज एकाच वेळी क्रॉसिंग होणं महत्वाचं आहे. चला टाइमपास पहा, लक्ष असू द्या. टाइमपास बराचसा चालू आहे आणि आपल्याला काय आज एक लॉट खेळवायचा नाहीये. टोटल डे नाईट टुर्नामेंट आहे आणि आपल्याला टोटली 4 लॉट आज कव्हर करायचे आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप करा विनंती असेल. एक चेंडू आणि आता महेंद्र सर 5 या धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे जरी चौकार आला तरी देखील गोलंदाजी करणारा टेंबरी संघ हा सामना जिंकू शकतो. म्हणजे षटकारच पाहिजे, षटकाराशिवाय दुसरं काहीच नकोय ते कांडोली टीमला. ऑन स्ट्राइक एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय सुभाष. सुभाष वरती आता सगळ्या मॅचची जिम्मेदारी आहे. एक चेंडू खेळण्यासाठी मिळालाय, एक चेंडू वरती देवानी आता संधी दिली आहे. संधीचं सोनं होईल का. एक बॉल 5ची गरज. गोलंदाज सुजल ऑन द मार्क. ओ हो व्हॉट अ डिलिव्हरी. गुडलाईन स्पॉट वरती बॉल टाकलाय आणि बॉलिंगच्या बेस वरती, बॉलिंगच्या ताकदीवरती जय गावदेव टेंबरी टीमनं आज सामना जिंकलाय.